वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत भरीत भेंडी। तर मी इथे 1 ते 1.5 वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि तिकडे भेंडी साफ करून चिरून ठेवलेली आहे। तर पुसून चिरून ठेवलेली आहे आणि हे खोबरं घेतलेले आहे थोडंसं बारीक करून, थोडं म्हणजे थोडंच घेतलं, जास्त नाही आहे। आता हे 1-2 चमचे खोबरं घेतलेले आहे। हे आपण घरचा मसाला टाकणार आहे, घरी केलेला मसाला। हा आमचा घरगुती मसाला आहे जो आम्ही 1 टीस्पून वापरला आहे। हा कोणता मसाला आहे? हा जिरा पावडर आहे, धनिया पावडर आहे। तिथून थोडी हळद घ्यायची, अर्धा टीस्पून। थोडा मसाला घ्यायचा तिखट, मतलब 2 कांदा लसूण मसाला 2 चमचे, 2 ते 2.5 चमचे घ्यायचे। थोडा 1 चमचा मीठ घ्यायचं, थोडंसं वर टाकलं तरी चालते, तुमच्या टेस्ट अनुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता। ओके। आता हे मिक्सरमध्ये ग्राइंड नाही करायचं, मिक्सरमधनं ग्राइंड आधीच शेंगदाणे केलेले आहेत, भाजून सोलून वगैरे शेंगदाणे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेले आहेत। आता फक्त आपण त्याला हाताने मिसलायचे, बरोबर? आणि हाताची एवढी टेस्ट भारी लागते ना, एकदा तरी करून पहा आणि खाऊन पण पहा आणि मला कमेंट करून सांगा, एकदम टेस्ट भारी लागते। असं जी हाताची चव असते ना, अशी मिक्सरमध्ये चव नसते। छानसं बारीक करायचं। मी 1.5 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, त्यामुळे जरा मसाला कमी पडून कदाचित, तर थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल। तुम्हाला जसं तिखट लागेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। काही काहींना नॉर्मल लागतं, काही काहींना तिखट लागतं। तर ह्याच्यात मसाल्याची थोडी गरज आहेच, तर आपण घालूया थोडंसं। तर पहिला आपण 2.5 चमचे घातलं होतं, त्यात आता आपण 1 चमचा ॲड करतो। कारण लहान मुलं पण खात असतात, तसं म्हणे 1.5 वाटी शेंगदाणे ना, त्यामुळे जरा मसाला काही एवढा लागणार नाही आपल्याला, आपला अर्धा कमीच करणार आहे। जेवढं लागेल तेवढंच घ्यायचं। मला शेंगदाण्याची चटणी पण हवी होती ना, मग जे राहून पण जाते त्याच्यामध्ये। रेडी झालेलं आहे, करून ठेवलं 2 मिनटं। तेल टाकून कढई जरा गरम करायला ठेवते गॅसवर। असे भरून व्यवस्थित भरले ना, तर छान राहतं। फ्राय करायचं असं, आणि फ्राय केल्यानंतर खायला पण छान वाटतं। आता सगळी भेंडी भरून झालेली आहे। कढई तापत ठेवली होती, त्यामध्ये आता आपण तेल टाकून घेतलेलं आहे। 3 चमचा तेल टाकलेलं, कमीत कमी 3 पळी तेल टाकलेलं आहे। तापल्यानंतर थोडं जिरा मोहरी, अर्धा टीस्पून आपण जिरा मोहरी टाकून घेऊया। तेल नॉर्मल गरम होतं तेव्हा जिरा मोहरी टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने जास्त गरम झाल्यावर सुद्धा टाकू शकता। जरासं तडतडलं ना, आता आपण भेंडी घालूया ना। हे 10 मिनिटं फक्त शिजवायला ठेवायचं। शिजलं ना, फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित। त्याच्यानंतर तुम्हाला जे हे मसाला केलेला आहे मी, बरोबर का, आधी मसाला केली ना, त्यातला मसाला थोडा ॲड करायचा त्याच्यामध्ये।
जास्त तिखट घालता येत नाही का. 2 3 चमचा 4 चमचा 5 6 चमचे बस. कारण तो मसाला पण त्याला छान वाटलं पाहिजे, म्हणजे खाताना मसाला पण आला पाहिजे. ओमकार जरा शांत बसते, तो माझ्या जवळ येऊन बसलाय. फ्राय करून झालेले आता धीम्या आचेवर 10 मिनिटं शिजून द्यायचे. बरोबर. ह्या पद्धतीने भरीत भेंडी करायची, एकच नंबर लागतात. दहा मिनिटात आपण 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण कढईला खोललेलं आहे, तर जरा आपण हे हलवून घेऊया. काय खमंग असा वास सुटलेला आहे, तुम्हाला काय सांगू. आणि मस्त झालेली एकदम भारी झालेली. काढून घ्यायचं. आता बंद करते. कधी पण उतरून ठेवा, जरा हातून घ्यावा. अंधारा सोड. पहा जशी भरली तशीच आहे, तर खायला पण छान लागते. थोडीशी कोथिंबीर वापरायची. तर ही आपली आजची छानशी रेसिपी बनून तयार आहे. आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आवर्जून कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला कशी वाटली. ओके बाय.